दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचंच नव्हे तर या संपूर्ण देशाचं फार मोठी हानी झालेली आहे. फार मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. विशेष करून असं एकही क्षेत्र नाही जिथं दादांचा स्पर्श झालेला नाही असं आपल्याला दिसून येत नाही. विशेष करून शिक्षण क्षेत्रामधला एक महान क्रांतिकारक या महाराष्ट्रानं गमावलेला आहे असं म्हणलं तर काय चुकीचं ठरू नये. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये योग्य वेळेला पदार्पण करून रोजगाराभिमुख शिक्षण हे समाजातल्या गोरगरीब मुलामुलींना मिळालं पाहिजे या उद्देशानं त्यांनी या क्षेत्राची सुरुवात केली आणि बघता बघता लावलेलं एक छोटंसं रोपट्याचं आज या महाराष्ट्राभरच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील वटवृक्ष झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये दादांचं अनेकांना मोठा आधार होता. विशेष करून समाजातले जी काही उपेक्षित लोक होती, सामाजिक कार्यकर्ते होते, अनेक संघटना असतील, अनेक लोक असतील, अशा लोकांना दादा एक फार मोठा आधारवड म्हणून होते. विशेष करून छत्रपती घराण्याची ही एक वैयक्तिक हानी आहे. कारण त्यांचे आणि माझे आजोबा यांचे अतिशय घनिष्ठ संबंध, त्यावेळेपासून ते विद्यमान खासदार छत्रपती शाहू महाराज असतील आणि आत्ताची आमची पिढी असेल, 3 पिढ्यांचे आणि आमचे आणि दादांच्या घराण्याचे संबंध होते. त्यामुळे दादांच्या जाण्याने विशेष करून आमचंही फार मोठं नुकसान झालेलं आहे. मी माझ्या वतीनं मनापासून श्रद्धांजली व्यक्त करतो. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी डिप्लोमा, डिग्रीचे दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सर्व सेवा सुविधा देणारी एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.